नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 5 ऑगस्टला आलेली आहे आषाढ अमावस्या. तर या आषाढ अमावस्याला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. तर या दिवशी महिलांनी घरामध्ये हे 5 कामे आवर्जून करा. घरातील सर्व दारिद्र्य दूर होईल, घरात लक्ष्मी येईल, घराची भरभराट होईल. त्यासाठी आपल्याला हे कामं करायचे आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर आपलं अंगण आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. येथे माझं झाडताना व्हिडिओ निघालेला नाही आहे, तर इथे मी अंगण स्वच्छ झाडून घेत आहे. झाडून घेतल्यानंतर आपल्याला अंगणामध्ये सडा रांगोळी करायची आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून अमावस्या तिथीला, पौर्णिमा तिथीला आपण हे कामं जर केले तर माता लक्ष्मी साक्षात घरात येऊन प्रसन्न होते. घरामध्ये कायम तिची स्थिर राहते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्यासाठी आषाढ दीप अमावस्येला आपण हे कामे करायचे आहे. दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही पहिल्या सोमवारी झालेली आहे. तर नक्की तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करून सडा रांगोळी करायची आहे. तर येथे मी अंगण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी सडा टाकून घेत आहे. सडा टाकून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्या अंगणामध्ये छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे. लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. असे आपण छोटे छोटे उपाय केले अमावस्या तिथीला, पौर्णिमा तिथीला, तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये स्थिर राहते. तर येथे मी बघा सर्वात अगोदर लक्ष्मीचे पावलं काढून घेणार आहे. लक्ष्मीचे पावलं काढल्यानंतर तुमच्याकडे कलर जर नसेल तर तुम्ही हळदी कुंकू टाकून लक्ष्मीच्या पावलांवर हळदी कुंकू टाकायचे आहे. नुसती दारामध्ये आपण रांगोळी न काढता लक्ष्मीचे पावलं आणि स्वास्तिक जरूर काढावे. तुम्ही एवढं जरी अंगणामध्ये काढलं तरी माता लक्ष्मी आपलं प्रसन्न होईल आणि आपल्या घरात ती विराजमान राहील. त्यासाठी तुम्ही हे कामे आवर्जून आता आषाढ अमावस्येला नक्की करायचे आहे. आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये स्वच्छता, घरातील अडगळ वस्तू किंवा घरामध्ये नको लागणाऱ्या वस्तू किंवा जुने कपडे किंवा तुटलेल्या फुटलेले दिवे, अशा जे काही न लागणाऱ्या वस्तू आहे त्या सर्व तुम्ही बाहेर काढून टाकायचे आहे. कारण की श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना असतो. श्रावण महिन्यात आपण श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार करत असतो. श्रावण महिना हा पवित्र महिना असल्यामुळे आपण नवनाथांचे पारायण देखील या महिन्यात करत असतो. तर अशा प्रकारे माझी रांगोळी काढून झाल्यानंतर जेवढे झाडाला फुलं आलेले होते तेवढे मी फुलं तोडून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूप असं छान वातावरण झालेलं आहे. म्हणजे सकाळची पहाटेचं वातावरण आहे. तर ब्रह्ममुहूर्तावर मी हे सर्व कामं करत असते. तर तुम्ही देखील आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये हे कामं करायचे आहे. असे हे कुंडीमध्ये झाडाला खूप सुंदर असे फुलं आलेले आहे आणि असे पिवळे फुलं हे आपण स्वामींना, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर ते नक्की विकत आणू शकता. तर त्यानंतर मी आता घर स्वच्छ झाडून घरातील जाळे जळमाटे जे आहे किंवा धूळ आहे ती सर्व मी स्वच्छ करून घेणार आहे. तुम्ही प्रत्येक तिथीला किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा आपल्या घराची स्वच्छता ही करायचीच असते. तर अशा प्रकारे सर्व मी घर स्वच्छ झाडून घेणार आहे. झाडून घेत असताना कानाकोपरे आपण व्यवस्थित झाडायचे आहे. आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी हे कामे नित्यनेमाने करायचे आहे. तुम्हाला वेळात वेळ काढून आषाढी अमावस्येच्या दिवशी घरात हे कामे करायचे आहे. तुम्ही आषाढी अमावस्येला घरामध्ये कोळं आणून देखील बांधू शकता. आपल्या घरात ते वाईट शक्ती, वाईट बाधा किंवा आपल्या घरावर कोणी करणी बाधा किंवा बाहेरील बाधा करत असेल तर ते घरात येत नाही. त्यासाठी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर कोळं आणून त्याची पूजा करून स्वास्तिक काढून लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर बांधलं तरीही चालेल. तर तसेच तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लिंबू मिरची देखील बांधू शकता. तुमचा व्यवसाय असेल, व्यवसायात प्रगती होत नसेल, तुमचे काही दुश्मन आहे किंवा तुमचे काही वाईटावर लोक टपलेले आहे, तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही प्रमुख आपल्या दुकानाच्या मुख्य गेटवर तुम्ही कोळं बांधू शकता किंवा एखादी छोटीशी काळी बाहुली किंवा दर अमावस्येला लिंबू मिरची बांधली तरी चालेल. तर अशा प्रकारे मी सर्व घर स्वच्छ, कानाकोपरे, जाळे कुठे दिसत असेल तर ते मी काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ घर मी झाडून घेतलेलं आहे. सकाळी हे कामं आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर करायचे आहे. असे हे ब्रह्ममुहूर्त कामं केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होतील. तुम्ही हे कामं विशेष तिथीला म्हणजे अमावस्या, पौर्णिमा, गुरुवारी जो आपल्या लक्ष्मीचा वार असतो त्या वारी हे कामे जर केले विशेष तिथीला तर नक्कीच घरात लक्ष्मी स्थिर राहील. लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी तुम्ही देखील करायच्या आहे. तर इथे मी घर स्वच्छ झाडून घेतलेलं आहे.
त्यानंतर आपण काय करायचं आहे, हळद आणि मीठ टाकून किंवा गोमूत्र असेल तर ते टाकून आपल्या घरातील फरची स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे घर स्वच्छ झाडून घेतल्यानंतर इथे फरची पुसून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व जे रूम आहे, त्या सर्व आपण या पाण्याने फरची पुसून घ्यायची आहे. हळद आणि खडे मीठ, गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे. आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे, ती दूर करण्यासाठी खडे मीठ आवर्जून आपल्याला पाण्यामध्ये टाकून फरची पुसायची आहे. तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते देखील टाकलं तरी चालेल. तर सर्व घरातील जेवढ्या आपल्या घरात फरची आहे, रूम आहेत, तेवढ्या आपण रूम पुसून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी ते सर्व कोपऱ्यानं कोपऱ्या फरची पुसून घेतलेली आहे. फरची पुसून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे सर्व कामं झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आता आपल्याला करायचं आहे. सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर ते अर्घ्य देण्यासाठी तुमची अंघोळ वगैरे करणं गरजेचं आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. तांब्या घेतल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा अक्षदा, हळदी-कुंकू, फूल आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. असं हे अर्घ्य दिल्याने आपले पितृ देखील तृप्त होतात आणि पितरांचा कृपा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या सूर्यदेवताचे देखील आशीर्वाद मिळतात. त्यासाठी आपण अक्षदा, हळदी-कुंकू आणि एक फूल आहे. तुमच्याकडे छोटं फूल असेल तर ते टाका. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी जास्वंदाचं लाल फूल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी सूर्यदेवाला अर्घ्य देणार आहे. तर अशा प्रकारे मी त्या तांब्यामध्ये सर्व टाकल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिलेला आहे. उदबत्ती देखील मी पेटवून घेतलेली आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पितृभ्य नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीची देखील आपण सकाळी पूजा करून घ्यायची आहे. आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर तुळशीला पाणी, फूल, धूप, दीप, अक्षदा, हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आपण अशा प्रकारे तुळशीची देखील सकाळी अंघोळ झाल्यानंतर पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा, तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील म्हणजे देवाची पूजा देखील करून घ्यायची आहे. तर आता तुळशीची पूजा झाल्यानंतर मी देवाची पूजा देखील करून घेणार आहे. देवाची पूजा करण्या अगोदर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य प्रवेशद्वार पुसून घेतल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करायची आहे. म्हणजे ज्या दारातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करणार आहे ते दार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यावर स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढण्यासाठी तुम्ही कुंकू, हळद मिक्स करून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून हे स्वास्तिक काढायचं आहे. माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे. तर त्याच्या वासाने किंवा त्याच्या ह्याने माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं तूप आणि हळद कुंकू मिक्स करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढून झाल्यानंतर 4 बिंदू 2 कडेने लाईन द्यायची आहे आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर अशी ही आपल्याला आषाढ अमावास्येच्या दिवशी सकाळी मुख्य प्रवेशद्वाराची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याचं तोरण देखील लावायचं आहे. तोरण हे आपल्याला 11, 7, 21 पानाचं विषम पानाचं तोरण करून लावायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. तर जे काही आपल्या देवघरातील आदल्या दिवशी वाहिलेली फुलं आहे ती आपण गोळा करून घ्यायची आहे आणि ती फुलं आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. तुम्ही एखादी कॅरी बॅग करून ती फुलं त्यात साठवून ठेवून नंतर तुम्ही जेव्हा बाहेर जाताल तेव्हा ही फुलांची पिशवी सोबत घेऊन जाऊन नदीमध्ये आपण टाकून द्यायचं आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडायचे आहे. तर अशा प्रकारे हे सर्व फुलं मी गोळा करून घेतलेले आहे आणि आज आषाढ अमावास्या आहे तर त्यामुळे स्वच्छ सगळे देव जे आहे मी ते स्वच्छ धुवून त्यांची पूजा करणार आहे. तर अशा प्रकारे सर्व देव मी एखाद्या ताम्हाणामध्ये किंवा तुम्ही पातेल्यामध्ये घ्यायचे आहे. फक्त एक एक देव आपल्याला घासून स्वच्छ धुवायचं आहे. ह्या देवाचं म्हणजे जो देव आपण स्वच्छ केलेला आहे त्याचं पाणी दुसऱ्या देवाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे सर्व मी देव एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर हे सर्व देव एकत्र करून घेतल्यानंतर मी देवघर आहे ते देखील स्वच्छ करून घेणार आहे. म्हणजे आपल्या देवघरात कुठे जाळे असेल किंवा धूळ बसलेली असेल तर ती देखील मी स्वच्छ करून घेणार आहे. एखादा नॅपकिन तुम्ही पाण्यामध्ये बुडून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून
तुम्ही तो नॅपकिन ओला करून घेऊन तुम्ही आपलं जे देवघर आहे ते एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे येथे मी सर्व देव एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे। जे काही फोटो मूर्ती आहे ते देखील बाजूला काढून घ्यायचं आहे आणि सर्व देव स्वच्छ धुवून आपल्याला ते धुवून स्वच्छ कोरडे करून आणायचे आहे। त्यानंतर मी आता जे देवघर आहे ते एकदम स्वच्छ पुसून घेणार आहे। देवघरामध्ये कुठे जाळे किंवा साईडला देवघराच्या साईडला जाळे आलेले आहे ते स्वच्छ करून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे वस्त्र देखील मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं नॅपकिन मी पाण्यामध्ये थोडं पाणी घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकून आणि त्या नॅपकिनने थोडं मी पूर्ण देवघर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। कडेला कुठे जाळे असेल तर ते देखील काढलेलं आहे। त्यानंतर जो आपल्या घरामध्ये मंगल कलश असेल तर त्या मंगल कलशातला देखील तुम्ही पाणी बदलून पानं बदलायचे आहे। त्यातलं तुम्ही पानं बदलून फूल ठेवायचं आहे, त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे। मंगल कलशाची मी पूजा करून घेतल्यानंतर इथे देवघरातील देखील माझी देवाची पूजा झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता देव मी एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे। म्हणजे पितांबरी असते किंवा लिंबू सोड्याने किंवा बेसन पीठ मिक्स करून तुम्ही देव पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी सर्व देवांची पूजा स्वच्छ धुवून स्वच्छ करून पूजा करून घेतलेली आहे। तर झाडाला एकदम छान असं पिवळं फूल आलेलं आहे तर ते मी श्रीयंत्रावर ठेवलेलं आहे। माता लक्ष्मीला पिवळे फुलं हे अतिशय प्रिय आहे। तर त्याचप्रमाणे आपली ही सेवा दररोजची देवपूजा नित्यकर्म आपण आटपून घ्यायचं आहे आणि हे नित्यकर्म आटपून घेतल्यानंतर आपल्याला अजून एक काम करायचं आहे। आपण जसं लक्ष्मीपूजन अमावास्येला करत असतो तर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर अमावास्येच्या तिथीला विशेष तिथीला कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही। तर अशा प्रकारे मी इथे देवपूजा वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळाने मी माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे त्यावर मी आता कुंकुमार्चन करून घेणार आहे। कुंकुमार्चन ही सेवा लक्ष्मीला प्रिय असण्यासाठी अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचे आहे। इथे माझ्या स्वामींची फोटोची देखील पूजा झालेली आहे। गाय वासरूच्या मूर्तीची देखील मी पूजा करून घेतलेली आहे। तर इथे मी कुंकुमार्चन करून घेणार आहे। तर तुम्ही कुंकुमार्चन करत असताना काय करायचं आहे बघा, तुम्ही श्री सूक्त महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करायचे आहे आणि हे कुंकू आहे ते दिवसभर त्याच श्रीयंत्रावर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या डबीमध्ये भरून तुम्ही बाहेर महत्त्वाच्या कामाला जाणार असाल त्यावेळेस ते कुंकू तुम्ही कपाळावर लावून जायचं आहे। नक्कीच तुमचं जे महत्त्वाचं काम आहे, अडकलेलं काम आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। तर अशा प्रकारे महिलांनी आषाढ अमावास्येच्या म्हणजे दीप अमावास्येच्या दिवशी हे छोटे छोटे कामं जे आहे महिलांनी आवर्जून करायचे आहे। लक्ष्मीची भरभराट होईल, घरामध्ये लक्ष्मी कमी पडणार नाही, माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये स्थिर राहील। तर नक्की आषाढ दीप अमावास्येला तुम्ही घरामध्ये हे छोटे छोटे कामं करायला विसरू नका। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ बघितल्याबद्दल